राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणेंची सून वैष्णवीने आत्महत्या केल्यावरती आता तिच्या बाळावरनं वाद पेटलाय। वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ सध्या तिचा नवरा शशांकने त्याचा मित्र निलेश चव्हाणच्या ताब्यात दिलं होतं। या बाळाचा ताबा मिळवण्याचा वैष्णवीच्या माहेरच्यांनी म्हणजे कसपटे कुटुंबांनी प्रयत्न सुरू केलाय। मात्र बाळाला घेण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबियांना निलेश चव्हाणने बंदुकीचा धाक दाखवत हाकलून दिलं। ते बाळ सतत रडत असल्याची माहिती कसपटे कुटुंबियांना फोनवरून मिळाली होती। त्यामुळे आता बाळाचा ताबा मिळवण्यासाठी कसपटे कुटुंबीय निलेश चव्हाणच्या घरी दाखल झालेले आहेत। अत्यंत वादग्रस्त अशा ठरणाऱ्या या संपूर्ण प्रकरणावरती आपण आणखीन एक महत्त्वाची घडामोड बघतोय। बाळाचा ताबा मिळवण्यासाठी कसपटे कुटुंब निलेश चव्हाणच्या घरी दाखल झालंय। निलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणे यांच्या नवऱ्याचा मित्र आहे आणि त्याने बाळाचा ताबा घेतलेला आहे। कसपटे कुटुंबीय जेव्हा या बाळाचा ताबा त्याच्याकडनं घेण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले होते तेव्हा त्याने बंदुकीचा धाक दाखवत त्यांना हाकलून दिलेलं होतं। वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केलेली आहे आणि त्यांनी हुंड्याच्या दबावाखाली कंटाळून आत्महत्या केल्याचं आणि आपलं जीवन संपवल्याचं सांगण्यात येत आहे। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्या नवऱ्याला, दीराला आणि त्याचबरोबर नंडेलाही अटक करण्यात आली आहे। ते तुम्ही वैष्णवीचे काका वर जायचं का डायरेक्ट? अच्छा, हो, म्हणजे या घरामध्ये आहे बाळ? बर, हे निलेश चव्हाण यांचं घर आहे? हो हो, हे निलेश चव्हाण यांचं घर आहे। निलेश चव्हाण कोण आहेत? निलेश चव्हाण हे कोण आहे त्यांची आम्हाला काही कल्पना नाही। मुलाचे आजोबा राजेंद्र हगवणे यांचे भाऊ आहेत। कितीवा मजल्यावर? चौथा आहे। चौथ्या मजल्यावर आम्हाला राजेंद्र हगवणेचे मोठे बंधू प्रकाश हगवणे यांनी आम्हाला इथं आणलं होतं। त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही गेलो होतो, परंतु ते निलेश चव्हाण या व्यक्तीने आम्हाला ते बाळ काही ताब्यात दिलं नव्हतं। काय म्हणणं होतं त्यांचं? ते म्हणतो तुमचा काही संबंध नाही, बाळ मी तुम्हाला देणार नाही। अच्छा, हा, आणि आम्हाला त्यांनी घरातून हुसकून लावलं होतं। बर, आणि यांचं काय म्हणणं होतं? हे म्हणजे हगवण्यांचे जे बंधू होते त्यांनी ते बनवत होते ना की बाळ रडतंय, तुम्ही ठेवू नका, बाळ त्यांच्या ताब्यात द्या, नाही तर माझ्या ताब्यात द्या। आमची तीच इच्छा आहे की एकतर हगवणे कुटुंबाकडे ते बाळ असावं किंवा कसपटे कुटुंबाकडे असावं। अच्छा, हा, मग निलेश चव्हाण काय म्हणत होते? त्यांचं निलेश चव्हाण कायदेशीर दृष्टीने एकतर ते कसपटेंकडे असायला हवं किंवा? हो, आमचं तेच मत आहे की कायदेशीर दृष्ट्या ते कसपटेंकडे असावं राहू द्या किंवा हगवणे फॅमिलीकडे राहू द्या। बरोबर आहे, हे कोण व्यक्ती आहेत आम्हाला माहित नाही। मग याच्यानंतर आता तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे आला, बंद आहे का हे? थांबा, इकडून पायऱ्याने जायला लागेल। नाही, मग इथे जेव्हा तुम्ही आलात तेव्हा बाळ तुम्हाला पाहायला तर मिळालं का? बाळ पाहायला मिळालं आम्हाला। ते रडत होतं तरी सुद्धा त्यांना दया आली नाही, त्यांनी आमच्या ताब्यात दिलं नाही ते। अच्छा, म्हणजे एक 9 महिन्यांचं आहे बाळ? हो, काल त्याला 9 महिने कंप्लीट झाले। अच्छा, काल 9 महिने पूर्ण झाले। आता मग हे निलेश चव्हाण नावाची व्यक्ती म्हणजे शशांक हगवणेचा मित्र म्हणून सांगतोय का तो? हो, तसंच समजतंय। आता याबाबत तुम्ही पोलिसांकडे कुठे तक्रार केली आहे का? हो, आम्ही बावधान पोलिसांना कंप्लेंट केलेली आहे, वारजे पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे, आता सीपी ऑफिसला आम्ही आज देतो आहे। हो, बरं, मग पोलिसांनी काय तुम्हाला म्हणजे काय प्रतिसाद दिला का? पोलीस म्हणले होते की तुम्ही कोर्टामार्फत करा। बरं, पण आमचं मत असं आहे की हगवणे फॅमिलीकडे असतं बरं तर कोर्टात ठीक आहे। बरोबर आहे, एकत्र रस्त्याकडे आहे, दरवाजा बंद आहे आतून, दरवाजा बंद आहे। हा, बरं, बंद केलेला आहे। बेल वाजला नाही, त्यांनी बंद केलेला आहे। नाही, आता या सगळ्यामध्ये आतमध्ये घरात कोण कोण होतं? तुम्ही होता त्यावेळी त्याचे आई वडील होते, बाळ होतं आणि आणखी एक लेडीज कोणतरी होती। अच्छा, पण आता बाळ आहे सर इथं? आता हे सर्व बंद आहे पहा, त्यांनी दरवाजा आतून बंद केलेला आहे। कदाचित बाळ असूही शकतं नसूही शकतं। नाही, पण आश्चर्य याच्यामध्ये आहे की तुम्ही पोलिसांकडे गेलात खरं तर, कारण हे बाळ एकतर हगवण्यांकडे हवं, त्यांच्या कुटुंबाकडे किंवा कसपटेंकडे, तिसऱ्याच एका कुटुंबाच्या घरी बाळ आहे, तरी पोलिसांनी काही त्याच्यात दखल नाही घेतली काय पोलिसांनी। काय म्हणायचं म्हणजे कोर्टाकडून क्या म्हणजे आता इतकी सगळी प्रक्रिया कोर्टाकडून करण्याबद्दल काही अडचण नाही आम्हाला, परंतु ते हगवणे फॅमिलीकडे असतं तर कोर्टाकडूनही होऊ द्या, पण ते हगवणे फॅमिलीकडे नाहीये।
हे तिराहित व्यक्तीकडे आहे. उद्या बाळाला काय झालं त्याची जबाबदारी कोण घेणार? आता हे घर म्हणजे बंद आहे मे बी म्हणजे याचा अर्थ आतमध्ये असू शकतं. बरोबर. बाळ आतमध्ये असू शकतं. सर्वजण बंद केलेलं दिसतात. लिफ्टही बंद आहे. हे नातं त्यांचं समजलेलं नाही. हा त्याचा कदाचित मित्र वगैरे असू शकतो. आम्हाला परवा दिवशी इथं सापडलं होतं. म्हणजे 16 तारखेपासून कदाचित इथं असू शकतं. 16 तारखेपासून. अजून ते काय तुम्हाला त्याचा हो नाही आम्हाला पत्ता लागला नाही. काय म्हणतात म्हणजे पोलीस अहो ते म्हणतात कंप्लेंट करा तुम्ही म्हणजे कोर्टातून घ्या. कोर्टातून घेण्याबद्दल अडचण नाही. कोर्टातून घेण्याकरता ते हागवणे फॅमिलीकडे असलं तर आम्ही कोर्टातून घेऊ. बाळ ही वस्तू नाही कोर्टातून सोडवून घ्यायला. हे तिराहित व्यक्ती आहे. खरं तर याच्यामध्ये प्रश्न फक्त हे बंद आहे याचा अर्थ ते बाळ येतच खरं हे आतून बंद आहे. पोलिसांनी आणि बाकी यंत्रणांनी पण याच्यामध्ये तेवढी संवेदनशीलता दाखवायला हवी. बाळाच्या कडे त्याचं वय पाहून तरी 10 महिने 9 महिने झालेत. काल त्याला 21 तारीख कालच्याला त्याला 9 महिने झाले. 10वा महिना चालू आहे. ते बाळ फार त्रास देत असेल. फार त्याला एकतर ओळखीचं कोणीच नाही आहे त्याच्यात. एकतर हागवणे फॅमिली ओळखीची किंवा कसपटे आणि दोन्हीकडे नाही. आता मुलगा आहे. काही कळू शकले तुम्हाला? नाही आम्ही आता पुन्हा पोलीस चौकीत जाण्याच्या विचारात आहे. पोलिसांशी संपर्क साधतो की हे लोक आहे तुम्ही दाखवू शकता. राजेंद्र हागवणेचे मोठे बंधू प्रकाश हागवणे म्हणजे मुलाचे आजोबा आहेत. त्यांनीच आम्हाला इथं आणलं होतं. हो त्यावेळेस होतं इथं. आता हे इथून पुढं म्हणजे आतमधून याला खरं तर हा जो गेट जर आपण पाहिलं तर आतमध्ये नक्कीच कोणीतरी आहे. कारण बाहेरून कुलूप नाहीये. तर आतमधून कडी लावण्यात आलेली आहे. याचा अर्थ आतमध्ये नक्कीच पाहिजे आहे. त्यांचा नंबर नाही असं नाव सांगितलं जाते ज्या व्यक्तीचं हे घर आहे. बरं मी जाऊ का आता? मला पोलीस चौकीत ठीक आहे. तर यांना पुढची आणखी प्रक्रिया खरं तर पोलिसांनी त्याच वेळी यांची दखल घेणं अपेक्षित होतं. यांची जी तक्रार आहे त्यावरती यांना मात्र पोलिसांनी पुन्हा न्यायालयामध्ये जाऊन न्यायालयाकडून तुम्ही बाळाचा ताबा घ्या असं सांगितलं. या बाळाचं वय पाहता खरं तर संवेदनशीलता त्याच ठिकाणी दाखवायला हवी होती. तसं अपेक्षित होतं. मात्र तसं काही झालं नाही. या ठिकाणी हे जे चव्हाण यांचं जे घर आहे त्या घराचा दरवाजा ठोठावण्यात आला. मात्र दरवाजा उघडला गेला नाही. उत्तर मिळालेलं नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आता पुन्हा या कसपटे कुटुंबियांना जे आहे ते पोलीस चौकीला जावं लागतंय. खरं तर आधी जाऊन त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली. मात्र त्यानंतर त्यांच्या बाळाचे हे जे हाल होत आहेत तर हे हाल यंत्रणांकडून जी संवेदनशीलता दाखवायला हवी ती दाखवली जात नसल्यामुळे होत आहेत. कायदा देखील हेच सांगतो की एकतर त्या बाळाचा ताबा हगवणे कुटुंबियांकडे हवा किंवा कसपटे कुटुंबियांकडे हवा. आता हगवणे कुटुंबातील बहुतांश सदस्य एकतर अटक आहेत किंवा फरार आहेत. मात्र असं असताना एका तिसऱ्याच कुटुंबाच्या ताब्यामध्ये हे बाळ आहे आणि ते घेण्यासाठी आपण पाहतो आहोत वैष्णवीचे काका मोहन कसपटे या ठिकाणी आलेले आहेत आणि पोलीस स्टेशनला पुन्हा एकदा ते जात आहेत. इथं भेटलो होतो. ते निलेश रामचंद्र चव्हाण म्हणून व्यक्ती आहे कोणतरी त्याच्याकडे होतो. पण आता नाहीये तिथं. नाही आता नाही म्हणतायत. नाही काय म्हणताय? पोलीस कोर्टाकडून घ्या म्हणतायत परंतु कोर्टाकडून घेण्याकरता ही हागवणे फॅमिली नाही. आता तुम्ही कुठं चाललाय शोधायला वगैरे काय? आम्ही आता पोलिसांकडे चाललेलो आहे की कुठले दरवाजे आतमध्ये बंद आहे. बावधान पोलिसांकडे आम्ही त्यांना करणं सीपी ऑफिसला पण जाणार. कोणी दिली होती बाळा संदर्भात किंवा काय हे सगळं होतं? बाळाचे चुलत आजोबा आहेत प्रकाश हागवणे त्यांनी आम्हाला इथं आणलं होतं. निलेश रामचंद्र चव्हाण असं नाव आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं हे जे शेवटचे 3 फ्लॅट आहेत रामचंद्र चव्हाण यांचे आहेत तर आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी सक्षम असं हे कुटुंब आहे. मात्र या बाळाला त्यांच्याकडे ठेवण्याचा कोणताही अधिकार त्यांना नाही आणि त्यामुळं आता पोलीस चौकीला तक्रार द्यायला तुम्ही वारजे पोलिसांकडे निघालात की 12 तारखेपासून बाळ नाहीये. तर या बाळाचा ताबा मिळवण्यासाठी कसपटे कुटुंबियांना काय काय करावं लागतं आहे हे आपण पाहतो आहोत. वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आत्महत्येनंतर देखील या बाळाची जी परवड आहे ती थांबलेली नाही. या ठिकाणी आपण जर पाहिलं
तर पुण्यातील कर्वेनगरचा हा सगळा परिसर आहे आणि कर्वेनगरच्या या औदुंबर सोसायटीमधला हा फ्लॅट आहे. इथं जर आपण शेवटचे 3 फ्लॅटची नावं पाहिली, रामचंद्र चव्हाण, निलेश चव्हाण यांच्या वडिलांच्या नावावरती हे फ्लॅट आहेत आणि त्यातील एका फ्लॅटमध्ये हे जे बाळ आहे ते होतं. काही दिवसांपूर्वी राजेंद्र हगवणे यांच्याच बंधूंनी कसपटेंना फोन करून सांगितलं की हे बाळ खूप रडतंय आणि त्याला तुम्ही घेऊन जावा, म्हणून हे कसपटे कुटुंबीय या ठिकाणी आलं. मात्र ज्यांच्या घरामध्ये हे बाळ होतं त्या निलेश चव्हाणनी या बाळाचा ताबा दिला नाही आणि पोलिसांकडे गेल्यानंतर पोलिसांनी देखील त्यांना न्यायालयामध्ये जायला सांगितलं. ही अशी परिस्थिती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.